हेलो हमें फ्लैट फ्लैट का लोकेशन भेजता हूँ। आज आम्ही सगळे सिंहगड अभिरुची पोलीस स्टेशनला आलेलो आहे। येण्याचं कारण ही मुलगी, ह्या मुलीचं वय फक्त 12 वर्षाची आहे, 12 ही पूर्ण नाहीये। हिच्या फॅमिलीला हिचे वडील, हिचे पप्पा, आई आणि भाऊ आणि बहीण यांचं हॉटेल होतं। त्या हॉटेलमध्ये काही जिहादी विचाराचा माणूस यांच्या हॉटेलमध्ये जेवायला यायचा, तर मेसवरती। तर यांच्या आईला आणि पप्पांना यांनी आई आणि वडील हे बोलून त्यांनी त्यांचं मन जिंकलं। मन जिंकल्यानंतरून ह्याच्या मम्मी पप्पांनी त्याला घरी आणलं। घरी आणल्यानंतरून ह्यांनी त्यांना वारंवार या जिहादी विचाराचा ह्या मुलांनी त्यांना मस्जिदमध्ये नेलं। मस्जिदमध्ये नेल्यानंतरून त्या जिहादीनी त्यांना कुराण दिलं वाचायला। कुराण ह्यांना वारंवार ह्यांचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला। हिंदू धर्माचा विरोधात ह्यांना बोलायला शिकवलं। अल्लाह एक आहे, मोहम्मद उसका पैगंबर आहे। ह्यांच्या सगळ्या घरच्यांना त्यांनी वारंवार हे बोला की अल्लापेक्षा मोठं कोण नाहीये, की असं ह्यांना सांगायला लावलं। आणि जर घरात जर कोण नसलं तो ह्या मुलीसोबत अश्लील चाळ्या करायचा। तू मला 13 वर्षाची मुलगी आहे, त्याचं वय 33 वर्षाचा मुलगा आहे तो जिहादी। हिला म्हणतोय की तुझ्यासारखी मला बायको पाहिजे होती। हिच्या अश्लील चाळ्या करतोय। उद्या जर एखादा तर बलात्कार झालाच असता तर आम्ही वेळेत सकल हिंदू समाजाने जर ह्याच्यात लक्ष जर नसतं घातलं असतं तर आज आम्ही इकडे सगळे जमलेलो आहे। तुम्ही स्वतः ह्या मुलीच्या तोंडात नाही का बोल, काय काय केलं सगळं सांग। त्यांनी मला मागं हात लावलं, त्याच्या छातीला हात लावलं, काय घातलं तू काय नाही विचारायचा। आणि खूप काय काय त्यांनी मला असं म्हणजे एकटा असती ना मी घरी, तेव्हा तो माझ्या जवळ येऊन बसायचा आणि म्हणायचं तुझ्यासारखी बायको भेटली असली तर मी खुशच झालो असतो। अजून काय बोलायला लावायचं सारखं? अजून अल्लाह एक के, मोहम्मद उसका पैगंबर आहे असं खूप मुसलमानांचं सांगायचं आणि मुसलमानच चांगले असं सांगायचं। काही तू याचा विरोध कधी केला नाही? सांगताच आलं नाही ना। मस्जिदमध्ये त्याचे काय काय प्रकार होतं? म्हणजे असं आम्हाला खेड शिवापूरचं जे आहे ना तिथं आम्हाला नेत होता तो, आणि पप्पांना कर्वेनगर तिकडं कुठेतरी आहे ना तिथं न्यायचा। तर तसंच असं नेता नेता त्यांनी असंच हे केलं आणि नंतर माझ्यासोबत अशी घाण व्यवहार केले। म्हणून अभिरुची पोलीस स्टेशननी हा पास्को अंतर्गत आणि धर्मांतरच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आम्ही पोलीस स्टेशनकडे मागणी करतोय। काय प्रकरण आहे आणि नेमकं तुम्ही कशासाठी जमलं? पुणे शहरामध्ये अशाच महिलांना लांगून चालन करून त्यांच्या मुलींवर अत्याचार करण्याच्या घटना बऱ्याच वाढलेल्या आहे। 2-3 महिन्यापूर्वी वारजात अशाच प्रकारची घटना झाली होती। आज सिंहगड कॉलेजच्या इथे ही जी छोटी मुलगी आहे तिच्या आईबरोबर आई आई असं बोलून तिच्याशी दोस्ती वाढवली, तिच्या घरी ये जा वाढवली आणि आज त्या बाईला घेऊन तो गेलेला आहे। आणि ह्या ताईंनी आता सांगितल्याप्रमाणे तिला अश्लील चाळे तो करत होता असं तिच्या बोलण्यात आलेलं आहे। तिच्या वडिलांना आणि तिच्या भावालाही त्यांनी डोस दिलेला आहे की तुम्हाला मारू अशी प्रवृत्ती पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतीये। कोणाला जर असं वाटत असेल कुठला पक्ष आमच्या बाजूला आहे, कुठली संघटना आमच्या बाजूला आहे, हा विचार न करता जशाच तसं उत्तर देण्याचा हिंदू समाज सक्षम आहे। पण पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की त्वरित या प्रकरणामध्ये लक्ष घालावं, त्या व्यक्तीला अटक करावी आणि त्याला योग्य ते शिक्षा द्यावी। अन्यथा हिंदू समाज जर रस्त्यावर उतरला तर शिक्षा देण्यासाठी सक्षम आहे। जय श्रीराम, जय श्रीराम। आता झालेला प्रकार या मुलीने साहेबांना सांगितलेला आहे, पोलीस प्रशासनानं सांगितलं की आम्ही त्वरित त्याच्यावर FIR दाखल करून घेतो आणि कारवाई करतो। पण आता दिदी म्हणल्या त्याप्रमाणे की लवकरात लवकर कारवाई तर झालीच पाहिजे, पण या अशा नराधमांना वचक बसला पाहिजे। विषय असा आहे की लहान लहान मुलींना फसवणं, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणं, कडक शिक्षा द्या
प्रशासनानं देऊ शकत नसेल तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही आमच्या पद्धतीत त्याला शासन करू. आता 3 वर्षाच्या मुलीवरती जिहाद्यांनी तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून त्या मुलीला ठेचून मारलाय. आता पोलीस प्रशासन आता कुठल्या गोष्टीची वाट बघतय? जर 2 दिवसामध्ये पोलीस प्रशासनाने जर कारवाई नाही केली, मग ह्याच्या पुढे जे आम्ही करल ते पोलीस प्रशासन बघायला तयार राहावा. जय श्रीराम.